गावचा सलोखा राखण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय लांजा तालुक्यातील वागरट वाडीलिंबू ग्रामपंचायतीने घेतलेला आहे आणि यासाठी एक ठराव मंजूर केल्यानंतर सर्वांच्या एकमुखाने हा ठराव पारित केला गेला आणि यानंतर आपण जर दृश्यातून पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या ठरावाचा साक्षीदार होण्यासाठी आणि हा ऐतिहासिक निर्णयाचा साक्षीदार होण्यासाठी जमा आहेत। आपण जर पाहिलं तर दारूमुळे अनेक संसार हे उद्ध्वस्त होतात आणि या संसाराला उद्ध्वस्त होत असताना कुठेतरी आळा बसावा हा प्रामाणिक हेतूने गावचे सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत आणि आपण जर दृश्यातून पाहिलं तर सर्व ग्रामस्थ तसेच प्रशासकीय अधिकारी, राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत हे सर्व एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी असा गावच्या ज्या तहसीलदार आहेत तालुक्याच्या त्याही आलेले आहेत आणि एकत्र त्यांच्या साक्षीने हा ठराव या ठिकाणी पास गेलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीचे यापुढे गावामध्ये दारू विक्री होणार नाही आणि कोणतीही तक्रार ही दारू बाबतीत होणार नाही असा एकमुखी ठराव हा ग्रामस्थांनी केलेला आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशासकीय अधिकारी आहेत। सर, काय सांगाल? जिल्ह्यातील हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि या निर्णयासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित आहे। निश्चितच लांजा तालुक्यातील हा पहिलाच क्षण म्हणावा लागेल की वागरट ग्रामपंचायतीत सर्व महिलांनी एकजुटीने हा ठराव पारित करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला प्रवृत्त केलं आणि जी ग्रामपंचायतीनं ही ग्रामसभा लावून ज्या महिलांनी खरोखरच एकजुटीने जो एवढा हे केलाय 308 महिला इथे जमा झालेल्या आहेत त्यांचं खरोखरच अभिनंदन आणि सर्वानुमते बहुमताने म्हणता येणार नाही, सर्वांते हा दारूबंदी हा ठराव पारित केल्याबद्दल सर्व वाडीलिंबू वागरट ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामस्थांचे मी प्रशासनातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो की आणि ह्यांचा हा जो निर्णय हा निश्चितच ऐतिहासिक ठरून इतर गावांनी सुद्धा त्याबाबत प्रेरणा करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। इथले ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत। दारूमुळे तू एक महिला आहे, दारूमुळे जे या ठिकाणी प्रसंग घडतायत याला आळा बसवून ऐतिहासिक निर्णय घेताय, काय तुझी भावना? दारूमुळे इथं म्हणजे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि मी माझ्या डोळ्यात देखत ते पाहिलेले आहेत। इव्हन मी ज्या घरातून बिलॉंग करते त्या घरात सुद्धा असे अनेक प्रसंग घडलेले आहेत आणि आज जो देशाचा स्वातंत्र्य दिन आहे त्याच्यामध्ये 79वा स्वातंत्र्य दिन आणि आमच्या गावात झालेला हा ऐतिहासिक निर्णय हा म्हणजे सुवर्णाक्षरांनी कोरण्यासारखा आहे असं मला वाटतं आणि सगळ्या महिला एवढ्याच आणि इथे उपस्थित राहिल्या याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि सरपंच, त्यांची सर्व टीम आणि आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते नेहमी सर्वांच्या सोबत असणारे, हा एकच प्रसंग नाहीये तर अशा अनेक प्रसंगात जे कायम आमच्या सोबत असतात ते आमचे कामत साहेब यांचे खूप मनापासून आभार मानावं असं मला वाटतं। मुंबईतून देखील ग्रामस्थ आलेले आहेत, काय भावना आहेत आपल्या गावासंदर्भात? गेल्या 2 दशकापासून आहे ना हा जे दारूमुळे जी पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत याची अतिशय भयानक अवस्था या वागरट गावामध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आहे आणि हे असं घडत असताना दारूबंदीचा हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय योग्य आहे असं मला वाटतं आणि सुवर्ण अक्षरामध्ये हा क्षण लिहिण्यासारखा आहे। आज जो देशाचा आज स्वतंत्र दिवस आहे आणि या स्वतंत्र दिवसामध्ये वाडीलिंबू वागरटमध्ये हा जो निर्णय दारूबंदीचा घेण्यात आलेला आहे तो या वागरट गावासाठी आणि वाडीलिंबूसाठी अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे। त्यासाठी जे आम्हाला आमच्या ज्या पोलीस उपनिरीक्षक आहेत तिकडचे निरीक्षक साहेब आलेत, परत आमच्या तहसीलदार मॅडम आलेले आहेत, त्यांचा देखील मनापूर्वक आभार मानतो आणि हा विषय हा जल्लोष आहे वाडीलिंबू आणि वागरटकरांसाठी। येणारे दिवस या वागरट दोन्ही गावांसाठी अतिशय चांगले राहणार आहेत कारण दारूबंदी झालेली आहे, येणारी पिढी ही सुधरेल अशी मी आशा करतो आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो। येणाऱ्या पिढीसाठी कुठेतरी हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेलेला आहे। जिल्ह्यातील हा उपक्रम हा अन्य गावांनी देखील या गावाचं अवलोकन करावं, या उपक्रमाचं अवलोकन अशी देखील जनजागृती या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, वाडीलिंबू, लांजा, रत्नागिरी।